अभंग संत निळोबाराय यांचा आहे. आणि संत निळोबाराय म्हणजे शेवटचे संत महाराज संत मालिकेतले, ज्यांनी 42 दिवस जगद्गुरु तुकाराम महाराजांवर अनेक वर्ष झाली होती, तरी सुद्धा 42 दिवस महाराज तुकाराम महाराज परत आले पाहिजे आणि मला भेट दिली पाहिजे यासाठी हा उपोषण केलं, अन्न त्याग केला महाराजांनी. 42 दिवस संत निळोबाराय तुकाराम महाराजांचा धावा करत होते. आणि ज्या वेळेस तुकाराम महाराजांचा धावा करताय त्यावेळेस स्वतः महाराज एके दिवशी देवाला वाटलं की एवढे दिवस उपवाशी निळोबाराय राहिल्याच्या नंतर हा मरू शकतात, आणि म्हणून देवाला दया आली. महाराज स्वतः देव निळोबारायांकडे आले, म्हणजे तुकाराम महाराज गेलेले एवढे दिवस झाले, त्यांचं वैकुंठ गमन होऊन अनेक वर्ष झाले, आणि तुम्ही आज आठवण करतायत आणि धावा करतायत, हे कसं शक्य आहे? आणि तुम्ही जर अशी वाट पाहत बसलात तर तुमचा जीव निघून जाईल. शेवटी देवाला दया आली म्हणून देव आले महाराज. पण देव जरी आले तरी सुद्धा माझे संत निळोबाराय म्हटले तुला मी इथं बोलवलेलंच नाही. अरे देवाला म्हणतात बघा, कारण की जगाचा मालक येऊन उभा राहिलाय बरं का. डाके महाराज जगाचा मालक समोर येऊन उभा राहिलाय, तरी सुद्धा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मोभेयम. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सुगे चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. महाराज हा पान सुद्धा ज्याच्या सत्तेमुळे हालत नाही झाडाचं, एवढा जगाचा मालक समोर उभा राहिला कुणाच्या? निळोबारायांच्या. तरी सुद्धा निर्वाण सोडलं नाही महाराज, तरी सुद्धा अन्न घेणार नाही म्हटले. ज्या वेळेस देव म्हणू लागले तुकाराम महाराजांची तुम्ही आठवण करतायत, अहो तुम्हाला काही झालं तर काय करायचं? हा डायरेक्ट म्हणले निळोबाराय, तुला इथं कोणी सांगितलं यायचं? तुला मी बोलवलंच ना, तू जगाचा जरी मालक असला तरी मला घेणं देणं नाही. माझी निष्ठा कुणावरती आहे? मी धावा कुणाचा करतोय? देवाने सुद्धा विचारलं कुणाचा धावा करता, कुणा करता चाललंय हे सर्व? निळोबाराय म्हटले तुला ओळखत नाही मी. देवाला म्हणले, देवाला तुला ओळखत नाही. निळामणे आम्ही नुळकोची देवा, तू गजाचा धावा करीत सो. अरे देवा मी तुला ओळखत नाही, मला कोण पाहिजे? मला जगद्गुरु तुकाराम महाराज पाहिजे. आणि एवढा अधिकार संत निळोबारायांचा आहे महाराज. सामान्य अधिकार आहे का संत निळोबारायांचा? पण तरी सुद्धा महाराज ऐका, संत निळोबारायांनी जगाचा मालक वापस पाठवला. कारण की तुकाराम महाराज 3 वेळेस आलेले बघा वैकुंठावर. 3 वेळेस आले. एकदा स्वतःच्या मुली करता आले, दुसऱ्या वेळेस संत जगणारे महाराजांकरिता आले, आणि तिसऱ्या वेळेस संत निळोबारायण करता आले महाराज. 3 वेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज वापस आले. विठाला विठाला. आणि अशा निळोबारायांचा अभंग आपण आजच्या शिवेकरिता निवडला. आणि या अभंगामध्ये जे संत निळोबाराय आहेत हे काही साधनं सांगतात बघा तुम्हाला. जर कारण की आपल्या सर्व इंद्रियाकडून कीर्तन साधनेच्या द्वाराच आपण समाधीचा अनुभव घेऊ शकतो. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी घेतलाय, पण याची प्रक्रिया अशी सांगितली की सुरुवातीला तुम्हाला 3 पद्धतीने देवाकडे जावं लागेल, समाधीचा अनुभव घ्यावा लागेल. ती पहिली म्हणजे मुखानं देवाचं नामस्मरण करा. दुसरं देवाची कानानं कीर्ती श्रवण करा. आणि तिसरं देवाचे चित्तामध्ये समान पाय धारण करा. विठाला विठाला. या 3 क्रिया जर आम्ही केल्या, 3 क्रिया जर आम्ही केल्या तर तुम्ही काळ सुद्धा सार्थ करू शकतात, काळावरती सुद्धा विजय मिळवू शकतात. पण या 3 क्रिया कराव्या लागतील. आणि या करत असताना तुम्हाला संतांची संगती द्यावं लागेल. विठाला संप्रदायामध्ये बरं का अनेक साधनं सांगितलीत, अनेक साधनं सांगितली. किती सांगावे साधनं? योग आहे, याग आहे, जप आहे, तप आहे,
ध्यान आहे, धारणा आहे. महाराज अनेक साधनं सांगितले, पण ज्ञानेश्वर महाराज म्हटले ही अनेक साधनं जरी असली तरी या साधनानं तुम्ही समाधीचा अनुभव घेताल की नाही याच्यामध्ये शंका आहे. योग याग विधी येणे याग विधी येणे नव्हे सिद्धी, येणे नव्हे सिद्धी. एवढ्या अवघड कुटण्यात पडूच नका. योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा अतिशील वाटा भागा आला. कारण की हे जे साधन आहेत या साधनानं आमचा काळ सार्थक होईल का नाही, आम्ही समाधीचं सुख घेतो की नाही यावरती शंका आहे. पण निरोप बराय तर म्हटलं एवढे कुठाने करूच नका, एवढ्या अवघड साधनात पडूच नका. सोपे साधना सांगितले महाराज त्यांनी. त्याची परमार्थ साधना मुखी नाम अनुभवाने सर्व पिकलेली मंडळी महाराज संप्रदायातली, तर मला काही टेन्शनच नाही. आदरणीय आता सध्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार म्हणून गोड असं व्यक्तिमत्व समोर येते असे असणारे आमचे मित्र गणेश महाराज आमटे यांचे पिताश्री सुद्धा महाराज माझ्या कीर्तनामध्ये उभे आहेत. बऱ्याचशा जागेवर 2-3 जागेवर त्यांचा माझा योग घडून आलाय. आमचं भाग्य समजतो बाबा. आम्ही बाबा सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित असो. हेच परमार्थ साधन आणि मुखी नाम हृदयी ध्यान, एवढ्या गोष्टी जीवनामध्ये अवघड कुठाने करीत बसू नका. सरळ सरळ ही सोपी साधना करा. ऐका, काही क्रियाशास्त्रानं विशेष सांगितल्या, पण काही क्रिया साधारण सांगितल्या. साधारण क्रिया जर कोणत्या म्हटलं, साधारण क्रिया आहार निद्रा भय मंच महाराज या साधारण क्रिया आहेत बरं. काय सर्वांच्या जीवनामध्ये असतात या, पण विशेष क्रिया ह्या फक्त मानवाच्या जीवनात घडतात. मग विशेष क्रिया कोणती? आणि काही ज्ञान नाही कोठे. महाराज या जन्मात फक्त भजन करता येतं बरं का, इतरत्र जीवनामध्ये भजन करता येत नाही. का तुम्हाला कधी कळालं दुसरे कोणी भजन म्हणतात म्हणून? जनावर काही हरिपाठात आलेले कळाले का हरिपाठ म्हणतायत तुम्हाला? हरिपाठ म्हणण्यासाठी कोण लागतं? माणूसच लागतं ना महाराज. हाच देह हरिपाठ म्हणू शकतो महाराज. बरं कधी तुम्ही काकड्याला काही गाडू बिडू आलेले बघितलेत का? याच्याकरता कोण येतात? माणसंच. ही क्रिया माणसंच करू शकतात. आणि हे जीवनामध्ये केल्याच्या नंतर आपल्याला खरा देव प्राप्त होऊ शकतो. पण जीवनामध्ये ह्या क्रिया केल्या पाहिजे आपण. त्या विशेष क्रिया आहेत महाराज. देवाचं मुखानं नामस्मरण करणं, देवाची कानानं कीर्ती श्रवण करणं आणि देवाची चित्तामध्ये समान पाय धारण करणं, हीच मानवाच्या जीवनातली विशेष क्रिया आहे महाराज. विठाला समाधी 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 समाधीचा अनुभव जर घ्यायचा असेल आणि समाधीच लागली पाहिजे. समाधी लागते महाराज, समाधी लागते. समाधीचे प्रकार सांगितले. योग समाधी आहे, भक्ती समाधी आहे, ज्ञान समाधी आहे. पण भक्ती समाधी एवढी सर्वश्रेष्ठ समाधी महाराज. सहज सहज तुम्ही भगवंताचं नुसतं नामस्मरण करत राहिला तरी तुम्ही समाधीचं सुख होऊ शकतात. समाधी लागू शकते महाराज. असो चला, मनुष्याच्या जीवनातच ही क्रिया घडत असते. म्हणून आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. अरे आम्हाला हा जो देह प्राप्त झालाय तो त्याकरताच झालेला आहे, पण आम्हाला तो कळालेला नाही बरं का. हा देह कशा करता देवाने दिला हा आम्हाला कळालेलाच नाही ना. म्हणून तर आम्ही अडचणीमध्ये येतो, दुःखामध्ये येतो. कळायला पाहिजे कशा करता दिलाय महाराज देव. देव दिला